माननीय सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती हा महान निकाल दिल्यामुळे आजचा दिवस भारतीय न्यायव्यवस्थेतील ऐतिहासिक दिवस म्हणून ओळखला जातो. 24 एप्रिल 1973 ही एक तारीख ज्याची इतिहासात मूलभूत संरचना सिद्धांताची ओळख म्हणून या तारखेची दखल घेतली जाईल, जी भारतातील घटनात्मक परिदृश्य बदलेल. भारतीय संविधान, जमिनीचा मूलभूत कायदा. जगातील कोणत्याही सार्वभौम राष्ट्रामधील सर्वात मोठे संविधान. संसद ही भारतीय राज्यघटना अनिर्बंध बदलू शकते का? सर्व अत्यावश्यक अधिकार संपुष्टात येण्याइतपत राज्यघटनेच्या कोणत्याही भागामध्ये बदल, दुरुस्ती किंवा रद्द करू शकतो का? भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाला अशा कठीण प्रश्नाला सामोरे जावे लागले आणि उत्तर द्यावे लागले तेव्हाची ही गोष्ट आहे. भारताच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या प्रकरणाची कहाणी. घटनेच्या सर्वोच्चतेला बळकटी देणारे आणि आपल्या देशाच्या लोकशाही व्यवस्थेला पुढील काळासाठी मजबूत करणारे प्रकरण. मार्च 1970 केरळामधील मठाचे प्रमुख केशवानंद भारती या भिक्षूने केरळ जमीन सुधारणा कायद्याद्वारे त्यांच्या मठाची मालमत्ता ताब्यात घेण्याच्या केरळ सरकारच्या प्रयत्नांना आव्हान देणारी आणि जमीन सुधारणा कायद्याच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केली. तत्सम प्रकरणांमध्ये यापूर्वीचे निर्णय आणि घटना दुरुस्ती यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील सर्वात मोठे 13 न्यायाधीशांचे खंडपीठ या खटल्याचा निकाल देण्यासाठी बसले. सदर याचिकेमध्ये अनेक ज्येष्ठ वकिलांनी सहाय्य केले. केशवानंद भारती यांच्या वतीने प्रमुख वकील म्हणून नानी पालखीवाला आणि केरळ राज्यासाठी HM सेर्वई यांनी बाजू मांडली. नीरेन डे यांनी भारताचे तत्कालीन महाअधिवक्ता भारतीय संघ राज्यातर्फे बाजू मांडली. 31 ऑक्टोबर 1972 खटल्यातील युक्तिवाद सुरू झाला आणि 5 महिन्यांमध्ये एकूण 70 दिवस चाललेल्या प्रदीर्घ सुनावणीनंतर शेवटी 11 न्यायिक मतांसह 24 एप्रिल 1973 रोजी 703 पानांचा केशवानंद भारती निकाल देण्यात आला. 7-6 अशा बहुमताने सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयामध्ये असे सुचवले की अनुच्छेद 368 मध्ये विहित केलेल्या प्रक्रियेचे पालन करून घटनेच्या कोणत्याही भागामध्ये सुधारणा केली जाऊ शकते, परंतु कोणत्याही भागामध्ये संविधानाच्या मूलभूत संरचनेमध्ये बदल करून सुधारणा केली जाऊ शकत नाही. यालाच मूलभूत संरचना सिद्धांत म्हणून ओळखले जाते, जे हे सुनिश्चित करते की भारतीय राज्यघटना हा देशामधील सर्वोच्च कायदा आहे आणि भारतीय संघराज्याची स्थापना ज्या मूलभूत मूल्ये आणि तत्वांवर झाली आहे त्यांचे संरक्षण करते. मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे एकत्रितपणे राज्यघटनेचा गाभा आहेत आणि त्यांना सामंजस्याने समजून घेणे आवश्यक आहे, असेही या निकालात म्हटले आहे. मूलभूत संरचना काय आहे? राज्यघटनेची सर्वोच्चता, कायद्याचे राज्य आणि न्यायपालिकेचे स्वातंत्र्य यासंबंधी स्पष्टीकरणही या निकालामध्ये दिलेली आहे. गेल्या 50 वर्षात या सिद्धांताने संविधान हा जिवंत दस्तऐवज असल्याचे सुनिश्चित केले आहे आणि त्याची मूलभूत मूल्ये आणि तत्वे टिकवून ठेवण्याबरोबरच बदलत्या काळाला प्रतिसाद देण्याची परवानगी दिली आहे. केशवानंद भारतीचा निर्णय हा एक महत्त्वपूर्ण टप्पा होता, ज्याने न्यायिक नवकल्पना, मूलभूत रचना, सिद्धांत यांची ओळख झाली. त्यांनी भारतातील संवैधानिक परिदृश्य बदलले आणि परदेशी अधिकार क्षेत्रांमध्ये त्याचे अनुसरण आणि चर्चा करण्याचा मार्ग प्रशस्त झाला.